नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न राज्यात घुमतोय. 2 डिसेंबर नंतर काय होणार? सरकार पडणार, शिंदे गटात तिसरी फूट, नवीन समीकरण की काहीच नाही? या चर्चेची गल्लीनुसार, मीडियानुसार आणि राजकीय वर्तुळातली उष्णता वाढवायचं कारण म्हणजे एकच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं विधान. आज आपण संपूर्ण कथा, पार्श्वभूमी, तळकोकण, मुंबई, राणे सामंत शिंदे समीकरण आणि युतीच्या भवितव्यापर्यंत सर्व काही समजून घेणार आहोत. रवींद्र चव्हाण हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, मितभाषी पण अत्यंत प्रभावी म्हणून ओळखलं जातं. जे लोक त्यांना जवळून ओळखतात ते सांगतात, चव्हाण बोलत नाही, थेट काम करतात. अशा नेत्याने अचानक पत्रकार परिषदेत सांगितलं, मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. ही वाक्ये साधी दिसतात, पण राजकारणात साध्या वाक्यांमधूनच मोठे संदेश जातात. प्रश्न असा, 2 डिसेंबरचाच उल्लेख का? 2 डिसेंबर नंतर असं काय होणार आहे? या एका वाक्याने सत्तेच्या राजकारणात अफवा, चर्चा, गणित आणि गोंधळ या सगळ्यांना पेटवून दिलं. 2 डिसेंबरला राज्यातील अनेक नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमधून स्थानिक पातळीवर सत्ता कोणाची आहे हे ठरतं. मात्र 2 डिसेंबर नंतर लगेचच येणाऱ्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. राज्यातील जवळपास सर्व महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, जी भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे, या सगळ्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांना एकतर युती मजबूत ठेवावी लागणार किंवा घटस्फोट देऊन स्वतंत्रपणे ताकद दाखवावी लागणार. पण 2 डिसेंबर पुढे एवढं काही दडलेलं आहे का? सगळ्या गोष्टीचं मूळ तळकोकणात आहे. एक म्हणजे सिंधुदुर्ग, नारायण राणेंचा बालेकिल्ला. राणेंना सिंधुदुर्गात कोणी कधी सरळ विरोध करू शकला नाही. सत्तांतर बदलली, सरकार बदलली, पण राणेंच्या सिंधुदुर्गात दबदबा कायम राहिला. पण तळकोकणातले नवीन खेळाडू उदय सामंत, रत्नागिरी, राजापूर, रवींद्र चव्हाण पालकमंत्री म्हणून प्रभाव, यांनी राणे घराण्याच्या बाजूला धुरळा उडवायला सुरुवात केली. सावंत बंधू वर्सेस राणे कुटुंब, उदय सामंत आणि त्यांच्या गट वाढत गेला. सामंतांनी राणेंना थेट विरोध करण्याची भूमिका घेतली. लोकसभेत त्यांनी राणेंविरुद्ध चांगलाच दबाव आणला होता. तरीही राणेंची निवड झाली. तिसरं, राणे कुटुंबातील अंतर्गत फूट. सगळ्यात महत्त्वाचं, नितेश राणे बीजेपीमध्ये मजबूत होत होते, पण निलेश राणे मात्र बाजूला पडत चालले होते. नितेशची तरुणाईत इमेज वाढत होती. निलेशचा गट असला तरी निर्णायक नाही. या दोन भावांतील अंतर्गत तणाव वाढत होता. 4, इथे दिसले एकनाथ शिंदे यांनी निलेश राणेंना आधार दिला. 10 वर्षांनी निलेश जिंकले. हा शिंदे गट राणे समीकरण बदलणारा टप्पा होता. 5, सामंत चव्हाण वर्सेस राणे आणि शिंदे. इथून खरी धुसमस सुरू झाली. चव्हाणांना कणकवलीत शिंदे गट नको, सामंतांना राणेंचा प्रभाव नको, राणेंना आपल्या घरात एकात्मता नको, शिंदेंना या भागात स्वतःची पकड वाढवायची आहे. या सगळ्या संघर्षाचं केंद्र म्हणजे कणकवली उपनिवडणूक आणि म्हणूनच चव्हाणांनी 2 डिसेंबरचा उल्लेख केला. उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण एकत्र दिसायला लागले. दोघांनी अनेक विषयांवर एकसमान भूमिका घेतली. यावरूनच तिसऱ्या फुटीच्या चर्चा पेटल्या. उदय सामंत आपला स्वतंत्र गट काढणार. चव्हाण सामंत हातात हात घालून शिंदेंची काटछाट करतायत का? हे पूर्णपणे सत्य नाही, पण राजकीय संकेत मात्र नक्की आहे. महाराष्ट्रातली खरी सत्ता ठरते ती इथेच. येथील महानगरपालिकांमध्ये प्रचंड बजेट, विकास कामे, निधी, प्रोजेक्ट्स आहेत. इथे बीजेपी आणि शिंदे गटातील संघर्ष उघड आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका चव्हाणांना, शिंदे अजिबात नको. इथे बीजेपी स्वतंत्र सत्ता मिळू इच्छिते. नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, इथं बीजेपीला शिंदेंचा हस्तक्षेप नको. शिंदेंचा प्रभाव मोठा झाला तर बीजेपीच्या तिकिटावर संकट. ठाणे, येथे शिंदे अतिशय मजबूत. बीजेपी काही करून ठाण्यात शिंदेंना आवरू शकत नाही. यावरून स्पष्ट होतं, मुंबई परिसरात बीजेपीचा प्लान आहे शिंदेंना नियंत्रित ठेवा. बीजेपीचा मोठा राजकीय प्लान कोणता? तर पहिला म्हणजे शिंदेंना पडू द्यायचं नाही. दुसरा म्हणजे पण शिंदे खूप मोठे होऊ देणार नाही. तिसरा, जिथे शक्य तिथे त्यांना डॅमेज करायचं. आणि चौथा, पण सत्ता युतीनेच टिकवायची.
यामुळे केंद्रातल्या NDA पार्टनर्सना मेसेज जातो, आम्ही सहयोगीचं आदर करतो, पण नियंत्रण आमचंच असतं. शिंदे स्वतंत्र लढले तर ठाणे सोडून कुठेही जिंकणं कठीण. मुंबई, ठाणे, कळवा, पनवेल जे आहे ना ते पनवेल प्रकल्पांमुळे आर्थिक पकड मजबूत करण्याची त्यांची गरज, त्यामुळे ते BJP सोडू इच्छित नाहीत. पण आपलं मूल्य वाढवायचं आहे, यासाठी शिंदेचा एकच प्लान कोणता, तर बार्गेनिंग मजबूत ठेवायचं, फुटीच्या अफवा वाढू द्यायच्या आणि BJPला सतत दबावात ठेवायचं. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं एकत्र येतात. BJPला त्रास म्हणूनच BJPला शिंदे गरजेचे, शिंदे BJPसाठी शिल्ड, स्वॉर्ड दोन्ही ठरतात. ही शक्यता अल्प असली तरी BJP पूर्ण गांभीर्याने पाहते. तर 2 डिसेंबर नंतर काय होणार? अनेक अफवा आहेत. शिंदे गटात फूट, सरकार कोसळेल, BJP शिंदे वेगळे, मोठे स्फोटक उघड. पण वास्तविक काय? काहीही मोठं लगेच नाही होणार, कारण BJP शिंदेंना सोडू शकत नाही. शिंदे सत्तेबाहेर पडण्याची रिस्क घेणार नाहीत. दोघेही सत्ता आणि निवडणुका लक्षात ठेवून शांत राहतील, पण आंतरिक संघर्ष मात्र सुरूच राहील. फुटीच्या चर्चा वाढतील, दबाव राजकारण वाढेल, बार्गेनिंग वाढेल. ही प्रक्रिया काही आठवडे महिने चालणार आहे. तर मित्रांनो, 2 डिसेंबर नंतर तुमचा भूकंप नसेल, पण राजकीय तापमान सतत वाढतच राहील, याची 100% खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं? शिंदे कमजोर होतील की आपली पकड वाढवत BJPला चांगलीच कोंडीत करतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच राजकीय घडामोडींची विश्लेषण पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.